हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि जे आपले नियमित व्ह्यूअर्स आहेत त्यांना सगळ्यांना जय भीम. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो कुठलाही ब्लॉग किंवा कुठल्याही ठिकाणाचा व्हिडिओ नाही आहे. तर आज खूप वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर की जे की महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. वैष्णवी हागवणे प्रकरण म्हणा किंवा अजून त्याच्यानंतर एक प्रकरण जे आहे ते उदयास येतं आहे. त्याचप्रमाणे आमच्या इथे सुद्धा असंच एक प्रकरण झालेलं आहे. तर आमच्या पुतण्याची मुलगी जी आहे ना तर तिचं नाव आहे दीक्षा. तर दीक्षा शिंगाडे म्हणून म्हणजे जे माहेरचं नाव आहे आणि दीक्षा वाटे आहे सासरचं नाव. तर तिनेही गेल्या 5-6 दिवसापूर्वी गळफास लावून घेतलेला आहे. तिला 8 महिन्याची मुलगी आहे तानी. तर कालच दारावरती गेलेलो तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतर अवस्था बघून आहे ना अत्यंत म्हणजे हळहळ वाटली, खूप हळहळ वाटली की का तिने इतकं डोकाचं पाऊल उचललं असेल इतक्या छोट्या मुलीला. आजकाल 4-4 वर्षाचे मुलंसुद्धा आईशिवाय 2 ताससुद्धा राहू शकत नाही. आता हे तर दूध पितं बाळ होतं तरी पण तिने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण अद्याप असं स्पष्ट झालेलं नाही आहे की नेमकं कोणाची चूक होती आणि कशामुळे तिने असं केलेलं आहे. आणि ह्याची बातमीसुद्धा आलेली आहे. तुम्ही माय न्यूजला मला वाटतं असू शकते, माय न्यूज चॅनलला. तर असं प्रकरण झालेलं आहे. त्याच्यामुळे ना मनस्थिती पण एक 8-10 दिवसापासून सारखं हेच चाललेलं आहे की कुणाच्या अंत्यविधीला जावं लागतं आहे तर कुणाच्या दहाव्याला जावं लागतं आहे असंच चालू आहे. आणि 8-10 दिवसापासून सारखं त्याच्यामध्ये आपल्याकडे गर्दीसुद्धा आहे. त्याच्यानंतर दुसरी एक घटना घडलेली आहे की माझ्या पुतणीचा म्हणजे पुतणीचा नवरा जो आहे तो तर तेही लग्नाला आलेले 29 तारखेच्या आणि 29 तारखेनंतर जेव्हा घरी गेले तेव्हा रात्रीचं मटणाचं जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या सकाळी म्हणजे थोडंसं त्यांना अस्वस्थ वाटत होतं म्हणून ते दवाखान्यात जायला निघाले. गाडीवर बसले 1-2 पावलाच्या अंतरावरती गाडी गेली आणि गाडीवरून ते खाली कोसळलेले आहे. ते सुद्धा जाग्यावरती एक्सपायर झालेले आहेत. तर हे झालेलं आहे. दुसरं मयत तिथेही अंत्यविधीला आम्ही गेलेलो होतो संगमनेर तालुक्यामध्ये. तर त्याच्यानंतर लगेच तिसरी घटना अशी घडलेली आहे की त्या घटनेमुळं आज पूर्ण कोपरगाव जे आहे तर बोलताना सुद्धा माझे जीव अडखळते की दुःखद घटना आहे. आजच मी दावा करून आलेली आहे म्हणजे त्या मुलीचा. तर अशी घटना घडलेली आहे की पूर्ण कोपरगाव आहे ते बंद आहे आणि येत्या 10 तारखेला त्या जी घटना घडलेली आहे त्याचा जाहीर निषेध आहे. तर सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. जे छोटे छोटे मुलं आहेत तर एक आमची सून पुतण्याची बायको अर्चना माधव शिंगाडे असं तिचं नाव आहे. तर तिच्याही बाबतीत असं झालेलं आहे की ऑलरेडी तिला 3 मुली होत्या आणि चौथ्यांदा ती पिशवी साफ करायला गेली. 2-2.5 महिने झालेले होते आणि आमच्या इथे जे डॉक्टर आहेत तर सगळीकडेच प्रसिद्ध झालेले आहे ही न्यूज, तिरमके डॉक्टर म्हणून. तर त्यांच्याकडून आहे ना तिची पिशवी साफ करताना काहीतरी चूक झालेली, तिच्या पोटात घाण राहिलेली होती आणि त्याच्यामुळे तिला पॉयझन तयार झालं. दुसऱ्या डॉक्टरकडे नेलेलं, फडके डॉक्टरकडे. तिथेही 2 दिवस त्यांनी खूप प्रयत्न केले पण ती काय वाचलेली नाही. खूप कमी वय होतं आणि तिच्या मुली खूप छोट्या छोट्या आहेत. 3 मुली आहेत. अक्षरशः म्हणजे जेव्हा आम्ही गेलो ना खूप गर्दी होती अंत्यविधीला. मुली खूप छोट्या छोट्या आहेत. सगळेच लोक हळहळ करत होते. त्या मुलींकडं पाहून आहे ना अगदी काळीज जे आहे ते पिवटून जातं. म्हणजे बघवतसुद्धा नाही ही अशी घटना. त्यांच्या घरामध्ये तिची सासू आत्ता 6 महिने झाले तेव्हा सासू गेलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या घरामध्येच तिचा दीर पण वारलेला आहे. त्याला खूप सारे दिवस झालेले आहेत आणि आता ही पण म्हणजे बाई माणूसच नाही. छोट्या छोट्या मुली, सासरा आणि नवरा. तर आज गेलेलो होतो 10व्याच्या कार्यक्रमाला त्यांच्याकडे. तर तिथे बोलणारे म्हणजे त्यांनी असं सांगतानाच सांगितलेलं होतं की कुणीही बोलताना ह्या लहान मुलांचा विचार करायचा आहे की जेणेकरून त्यांच्या मनावरती परिणाम होणार नाही. तर बोलताना लोकांनी खूप स्टॉप केलं बोलणं आणि खूप काही बोललेले नाही आहे. तर तिचीच स्वतःची जी 2 नंबरची मुलगी आहे ना तिने भाषण केलेलं आहे. तर ते भाषण जे आहे ते व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला लावते, बघा ते भाषण. सगळे बायका अशा खूप रडत होत्या. अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. तर आता 10 तारखेचा मोर्चा जो आहे ना त्याला म्हणजे जे कोणी आपले व्हिडिओ बघत असतील तर आंबेडकर मैदान कोपरगाव या ठिकाणी तो मोर्चा आहे. सगळ्यांनी त्या मोर्चाला हजर राहायचं आहे आणि आमची सून अर्चना माधव शिंगाडे हिला न्याय मिळवून द्यायचा आहे की जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला थोडाफार आता हातभार लागेल. ती काय परत येणार नाही आहे. तर ह्या घटना झालेल्या आहेत. तर खूप वाईट झाल्यामुळे मग व्हिडिओ काय असे कंटिन्यू जे मागचे होते ना तेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत. व्हिडिओ काय आलेले नाहीत आपल्या गेल्या 7 दिवसापासून. तर म्हटलं चला तुम्हाला मी सांगितलेलं पण होतं की आमच्या इकडे खूप दुर्दैवी घटना झालेल्या आहेत. तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आज. तर बघायचं आहे. तिची मुलगी आहे ना 2 नंबरची, तिचं नाव मला वाटतं चैताली आहे. चैताली माधव शिंगाडे असं नाव आहे. तर तिने ना 2 शब्द तिच्या मम्मीसाठी बोललेली होती. तर ते ऐकायचे आहेत आणि
व्हिडिओला प्रतिसाद द्यायचा आहे आणि आमच्या सुनेला श्रद्धांजली अर्पण करायची आहे तुमच्या माध्यमातून. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय भीम सगळ्यांना. शिंगाडे तिच्या जल्लान विधीसाठी आपण एकत्र जमलो आहोत. माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवरून शाळेत जाण्यासाठी मदत करायची. लवकर डबा बनायची व सायंकाळी शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची. मम्मी आम्हा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची, खूप लाड करत होती. म्हणूनच कोणीतरी म्हटले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरंच या जगात आईसारखे दुसरे दैवत नाही. आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले आहे. आज माझी मम्मी फक्त या फोटोमध्ये दिसत आहे. ही खूप दुःखद घटना घडली आहे. म्हणून आम्हाला न्याय मिळावा म्हणून 10 जून 2025 रोजी कोपरगाव येथे होणाऱ्या मोर्चासाठी हजर राहून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. या कार्यक्रमाची आपण आता सांगता करणार आहोत.